वैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे सोया जना उद्धरी। आज आपण अनुमान निरसन असं समासाचं नाव आहे। अंदाज तर्क करणं, अंदाज करणं। समर्थांच्या शिष्यांनी खरं तर समर्थांनीच प्रश्नही निर्माण केले असतील। या समासाची एक गंमतच करून ठेवली आहे। प्रश्नामध्येच सगळा समास आहे, म्हणजे 36 ओव्या प्रश्नांच्या आहेत। काही केलं तरी त्या श्रोत्यांना काही पटत नाही आहे, पुन्हा पुन्हा ते प्रश्न काढतात। बहुधा आपल्यासारखेच असतील, आपल्याला खूप प्रश्न असतात। काही सांगितलं त्याचे असं कसं असेल असं आपण पटकन म्हणतो। जे दिसतं आहे त्याच्याबद्दल काय ते बोला, जे दिसत नाही त्याच्याबद्दल तुम्ही सांगायचं आणि आम्ही मान डोलवायची, हे आम्हाला काही तितकंसं मान्य नाही। असे सगळे शिष्य असावेत। असे 36 ओव्या प्रश्नच निर्माण करतात आणि नंतरच्या शेवटच्या 5च ओव्या अशा आहेत की त्या 5 ओव्यांमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समर्थांनी देऊन टाकली। आता प्रश्नपत्रिका एवढी मोठी आणि उत्तरपत्रिका एवढी लहान, ही गडबडच आहे ना। परंतु अशी काही समर्थांनी उत्तर दिलं आहे की एकाच प्रश्नाचं उत्तर दिल्यावर बाकी सगळे प्रश्न कोलमडले की त्या सगळ्या प्रश्नांना काही अर्थच राहिला नाही। अशा पद्धतीची ही या समासाची रचना समर्थांनी केली। पहिला जो प्रश्न आहे तोच फक्त महत्त्वाचा आहे, त्याचं उत्तर मिळालं, तो समजून घेतला तर बाकीचे सगळे प्रश्न आपोआपच जातीलच, त्याला किंमतच राहणार नाही। अशा पद्धतीची रचना आहे। शिष्याने प्रश्न असा विचारला आहे की तुम्ही सारखं सारखं पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणताय। शास्त्र असं म्हणतं की जे पिंडी ते ब्रह्मांडी। आता पिंडी म्हणजे काय? हा देह। या देहामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ब्रह्मांडात आहेत। आता याचा उलट तर्कच करायचा, अनुमानच करायचं, तर ब्रह्मांडात जे ते पिंडात असलं पाहिजे। ब्रह्मांडात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पिंडात असल्या पाहिजे। जर पिंडी ते ब्रह्मांडी तर ब्रह्मांडी ते पण पिंडी असं तर्क काढला तर या विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या देहामध्ये आहेत का? या देहात जे जे आहे ते सगळं बाहेर आहे असं तुम्ही सारखं म्हणता, पण हे काही अनुभवाला येत नाही। आणि प्रचितीविणं बोलणे व्यर्थ वाया। अनुभव नसेल तर बोलण्यात काय अर्थ आहे? तर तुम्ही सांगताय आणि आम्ही ऐकायचं नाही, जमणार। मग त्यांनी आपल्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणासाठी एक भली मोठी यादी दिली की या ब्रह्मांडामध्ये काय काय असं आम्हाला शास्त्र सांगतं। शास्त्र असं सांगतं की या ब्रह्मांडामध्ये 3.5 कोटी भूत म्हणजे जीवमात्र, आपल्याला पण भूतच म्हटलं आहे, त्यामुळे मनुष्य देह असू दे नाहीतर डासासारखा जीवजंतू एवढंसं असू दे, हे सगळे 3.5 कोटी आहेत असं ऐकलं आहे। म्हणजे 84 लक्ष योनी म्हणजे काय त्याचा हिशोब त्यांनी दिला। किती किती गोष्टी आहेत, 3.5 कोटी म्हणे तीर्थ, 33 कोटी देव, काय जे काय या ब्रह्मांडात भरलेलं आहे ते सगळंच्या सगळं पिंडामध्ये असतच नाही। मग कसं काय ते पिंडी ते ब्रह्मांडी? मग म्हणाले की तुम्ही सारखं सारखं सांगता सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव आहे। ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? सृष्टीचं पालन करता विष्णू आहे असं सांगता। विष्णूला कोणी, विष्णूचं पालन कोण करतो? रुद्राने सगळं सृष्टीचा संहार करतो असं म्हणता। रुद्राचा संहार कोण करतो? असे प्रश्न श्रोत्यांनी विचारलेले आहेत। म्हणजे प्रथमदर्शनी प्रश्न ऐकले की आपण म्हणू हा बाबा श्रोते हुशार आहेत, निरुत्तर केलं आहे गुरूंना की नाही उत्तरं देता येणार ह्या सगळ्याचे। मग म्हणाले आपल्याला एक मन नावाची गोष्ट असते। मग ब्रह्मांडाचं मन काय? तर असं म्हणतात की चंद्र हे ब्रह्मांडाचं मन आहे। आपलंसुद्धा मन दाखवता येत नाही, पण निदान ब्रह्मांडाचं मन आपल्याला दिसतंय तरी। आपलं मन कुठे दिसतं आहे, पण मन नाही असं आपण घरात म्हणतो कधी कधी, पण तसं सहसा म्हणत नाही, त्यामुळे मन नाही असं काही म्हणवत नाही, मन असतं। आता तसं वागलं नाही की आपण म्हणतो तुम्हाला की अंतःकरण आहे की नाही असं आपण म्हणतो, पण तो एक गमतीचा भाग झाला। पण मन आहे, न दिसणारं का होईना मन आहे। ब्रह्मांडाचं चित्तच आहे ते म्हणजे नारायण असं म्हटलं जातं की ब्रह्मांडाचं चित्त काय, तर ब्रह्मांडाचं चित्त म्हणजे नारायण। मग नारायणाचं चित्त कोणतं? किंवा मन जर ब्रह्मांडाचं मन म्हणजे चंद्र असेल तर चंद्राचं मन कोणतं? असे शिष्याने हुशारीनं काही प्रश्न काढलेले आहेत।
तसं म्हटलं तर सगळे प्रश्न तर्कशुद्ध आहेत. एखादी गोष्ट एखाद्याने निर्माण केली, मग त्यांना कोणी निर्माण केली हा प्रश्न असणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे सगळे प्रश्न जर लक्षात घेतले तर आहेत, तर्कशुद्ध प्रश्न आहेत. आणि असं निस्संदेह होणं किंवा असं संशय मनात न राहता त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं हा शिष्यांचा म्हणजे प्रयत्न आहे आणि सद्गुरू तो करावं असं म्हणतात. तर यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर समर्थाने दिलं आहे, नाही यशातला भाग नाही. आणि मग त्यांनी असं म्हटलं की समजून काय घ्यायचं तर पिंडामध्ये पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश हे आपल्यामध्ये आहे. आणि हे तर आपल्याला सहजच कळतं. या 5 प्रकारामधला एका प्रकाराचं प्रमाण जरी कमी जास्त झालं तर आपली गडबड होते. हा तर आपण अनुभव रोजच घेतो, पृथ्वी आप तेज वायू आकाशाचा. पोटरीमध्ये सकाळी सकाळी गोळा आला की काही क्षण अस्वस्थता येते, हा अनुभव घेतला आहे. म्हणजे वायूसुद्धा सर्व शरीरभर पसरला पाहिजे. रक्त सांगायचीच आवश्यकता नाही की सर्व शरीरभर नखापासून मेंदूपर्यंत सगळीकडे व्यवस्थित सारखा त्याचा फ्लो चाललाच पाहिजे. कुठे गडबडलं थांबलं की झाली गडबड. तर हे सगळं पंचमहाभूत आपल्या पिंडामध्ये देहामध्ये आहे, याच्याबद्दल काही शंकेला जागा नाही आहे. तसं हे ब्रह्मांड पण पंचभौतिक आहे. शब्दांमध्ये फक्त काय पाहिलं त्यांनी की पिंड हे पिंडामध्ये पंचमहाभूत आहे आणि ब्रह्मांड हे पंचभौतिक आहे. आता असं प्रमाणांचा विचार समर्थ आपल्याला सांगणार आहेत की पृथ्वी आप तेज वायू आकाश ब्रह्मांडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यातला अल्प प्रमाणामध्ये आपल्या पिंडामध्ये आहे हे आपल्याला कळतं. आणि पिंडी तेथे ब्रह्मांडी हे जे काही समर्थ सांगणार आहे त्याला तर्काचं अनुमानाचं जरी असलं तरी सत्य वाटेल असं प्रचितीला घेता येणारं, आपली आपण प्रचिती घेणारं असं उत्तर समर्थ आपल्याला या समासात देतात. हा खरा या समासाचा आपल्या विषय आहे. पण आता असं म्हणताना होतं की समर्थांच्या या दासबोधाला त्यांनी उपनिषदांचा आधार घेतला आहे. त्यामुळे हा जो विषय आहे ह्या विषयाला पण उपनिषदांचा आधार आहे. त्या उपनिषदातला कथेचा जो भाग आहे, उपनिषदात असं असतं की एखादं तत्त्व सांगण्यासाठी काही कथा सांगितली जाते आणि त्या कथेच्या आधाराने तत्त्व आपल्याला पटवून दिलं जातं. तर याही समासामध्ये बेलसर यांच्या दासबोधामध्ये अगदी प्रस्तावना येतच त्यांनी दोन्ही उपनिषदांचा उल्लेख केलेला आहे की या 2 उपनिषदांचा आधार घेऊन समर्थ या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. आपणही त्या दोन्ही उपनिषदांमधला वेळ मिळाला तर कथाप्रसंग बघू, नाही यशातला भाग नाही, पण आपल्याला सहज कळेल. हे पिंडी ते ब्रह्मांडी हे अद्वैत वेदांत आहे आणि या अद्वैत वेदांतानी हे प्रमाण मानलेलं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा जेव्हा शिष्य असं म्हणतो की शास्त्र असं सांगतं, शास्त्र असं सांगतं, तर याचा अर्थ शास्त्र म्हणजे काय तर वेदांतामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. या पिंडी ते ब्रह्मांडीचे 2 अर्थ आपल्याला सांगितले जातात. त्यातला दुसरा अर्थ समर्थांनी अभिप्रेत धरलेला आहे, तो आपल्याला पटवूनही दिलेला आहे समासात. पण बघताना आपण त्याचे दोन्ही अर्थ पाहूया. त्यांचं म्हणणं असं आहे की शरीरातली जी ज्याला आपण आत्मा म्हणतो त्याला शरीरातली सद्वस्तू म्हटलं आहे. दिसत नसू दे पण तो जो आत्मा आहे तो म्हणजे ती सद्वस्तू आहे आणि विश्वामध्ये पण ही सद्वस्तू आहे, तिला आपण परमात्मा म्हणतो. दोन्हीला म्हटलं तर दोन्ही एकच आहे, आत्मा काय आणि परमात्मा काय. इथे जो आपल्या देहामध्ये जो आहे तो आत्मा आहे, तो आत्मा सगळं चालवतो आहे. त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येईल की अरे हां, दिसत नसला तरी आत्मा ही नावाची काहीतरी गोष्ट या देहामध्ये आहे, त्याच्यामुळे ही देहाची आपली इंद्रिय आणि ही जी सगळी कार्यप्रणाली चाललेली आहे ती त्याच्यामुळे चालली. तसंच ब्रह्मांड हे जे सगळं दिसतं आहे, दृश्य जग दिसतं आहे, ते म्हणजे काय आहे तर तो परमात्मा आहे. आणि आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही एकच आहे. हा एका प्रश्न म्हणजे या वाक्याचा अर्थ छांदोग्य उपनिषदांनी अशा पद्धतीने लावला आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये एक श्वेतकेतू आणि त्याचे वडील यांचा संवाद आहे. आता सवड मिळाली तर आपण त्या संवादाचा सविस्तर विचार करू, पण तो काही फार महत्त्वाचं नाही तरी दृष्टांत देऊन आपल्या मुलाला हे आत्मा आणि परमात्मा प्रकरण काय आहे ते पटवून दिलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की हे जे विश्व आहे ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो आहे, या ब्रह्मांडाच्या अंतर्यामी वास करणारं जे आहे ते परमात्मा स्वरूप आहे आणि तुझ्या ठिकाणी जे वास करणार आहे ते आत्मा आहे. तर आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकच आहे हा विचार छांदोग्य उपनिषदांनी आपल्याला दिलं. आणि त्याच्या जोडीला आणखीन आपल्याला माहिती असणारी एक गोष्ट सांगितली की हे जे दृश्यविश्वाच्या अंतर्यामी असणारं जे परमात्मा म्हणतो आहे आपण ते म्हणजे तत्रूप आहे आणि आपल्या देहामध्ये असणारं जे आत्म्याचं रूप म्हणतो आहे ते त्वम आहे. आणि महावाक्य तत्त्वम असी, ते तूच आहेस, त्यामुळे आत्मा आणि परमात्मा एकच आहे असं
छांदोग्य उपनिषदाने आपल्याला पटवून दिलेला आहे आणि तो या वाक्याचा अर्थ आहे. पण दुसरीकडे आपल्याला पंचमहाभूतांचा विचार करून तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक मंत्र दिलेला आहे की ज्याचा उपयोग समर्थांनी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देताना केला आहे. ते म्हणतात की हे सगळं विश्व पंचमहाभूतांचंच आहे. अगदी प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ, प्रत्येक जीवजंतू ह्या पंचभूतात्मक आहे. 5 गोष्टींनी युक्त असणारा तो एवढासा का होईना जीव आहे, पण त्याच्यात ह्या 5ही गोष्टी आहेत. आणि त्यामुळे ब्रह्मांड पण पंचमहाभूतांचं आहे आणि हे पिंड म्हणजे देह पण, जीव पण पंचमहाभूतांचा बनलेला आहे. याच्यामुळे त्यांनी एक तैत्तिरीय उपनिषदामध्ये कशातून काय निर्मिती झाली त्याची एक आपल्याला योजना त्यांनी सांगितली. सगळ्या उपनिषदांनी वेगवेगळ्या पद्धतीने पण तोच मुद्दा पटवून दिलेला आपल्याला दिसतो. समर्थांनी हा दुसरा तैत्तिरीय उपनिषदातला विषय ग्राह्य धरला आहे जास्त, म्हणून त्याचा विचार आपण करूया. त्यांचा मंत्र असा आहे, आत्मनः आकाशः संभूतः. त्यांचं म्हणणं पहिलं जे झालं ना, त्या परमात्म्यातून याच्यातून आकाशाची निर्मिती झाली. आकाशात वायू, वायोः अग्नी, अग्नेः आप या पृथिव्या औषधया, औषधीभ्यः अन्नम आणि अन्नम पुरुषः. जीव निर्माण कसा झाला तर त्या आकाशापासून एक 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 पंचमहाभूत निर्माण झालं आणि त्याच्यातून वनस्पती, वनस्पतीतून जीव अशी निर्मिती झाली. आणि आज आपल्याला हे जे जग दिसतं आहे ते अशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे. आता त्याच्या पुढला भाग आपल्या आत्ताच्या समासात येत नाही, पण प्रलय होतो म्हणजे काय होतं तर उलट्या दिशेनं हे पुन्हा सगळं नाहीसं होतं. पण त्याचा आज आपण विचार करायची आवश्यकता नाही आहे. आज आपल्याला फक्त निर्मितीचा भाग बघायचा आहे. तर या परमात्म स्वरूपापासून ते अगदी जीवापर्यंत ही अशी रचना, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून वनस्पती, वनस्पतीतून अन्न आणि अन्नातून जीवजन आपण निर्माण झाले असं म्हणतो. आता ही जर एकदा संकल्पना आपण हे केली तर हे जे काही दृश्य विश्व आहे त्यामधले सगळे अचेतन सचेतन कोणी असू देत, हे सगळे जे पदार्थ आहेत ते या पंचमहाभूतांच्या मिश्रणानं निर्माण झालेले आहेत असं आपल्याला ह्याला अगदी शास्त्रीय भाषेमध्ये पंचीकरण असा शब्द आहे आणि त्याचा विषय आपल्याला अनेक वार पुढे येणारच आहे. कारण या सगळ्याचं शास्त्रीयदृष्ट्या मेजरमेंट ठरलेलं आहे. म्हणजे आपल्या देहातसुद्धा आपण आता विज्ञानाने सिद्ध केलं आहे, म्हणजे या देहामध्ये किती अन्नाचा अंश आहे, किती पाण्याचा अंश आहे, किती रक्ताचा अंश आहे, रक्तामध्ये पाण्याचा किती अंश आहे, हे सगळं आपली आकडेवारी मेडिकल सायन्सवाले आपल्याला सांगतात. ते बरोबर आहे, त्यांच्या अभ्यासाने त्यांनी ते काय. पण याही ठिकाणी त्यांनी आपल्याला आपलं प्रमाण कुठलं, कसं, किती असावं हे सांगून टाकलेलं आहे. आणि ते मेडिकल सायन्सपेक्षा फारच सोपं आहे, आम्हाला कळणार आहे. आपल्याला त्याच्यासाठी MBBSची डिग्री घ्यायची काही गरज नाही आहे. आपल्याला ते सांगितलं आहे की कसं कसं असलं पाहिजे. तर एक पंचमहाभूत गोष्ट प्रत्येक मागे एकदा हा विषय आपला झालेला आहे, नुसती आठवण करून देते आणि पुढे जाऊया. की आपल्या देहामध्ये साधारणपणानं पृथ्वी तत्त्व जे आहे ते पायामध्ये आहे. कारण आपण उभे राहतो, आपल्या देहाचा सगळा जो काही भार आहे तो पायांवर आहे. तर तिथे पृथ्वी तत्त्व जास्त, म्हणजे 4 पंचमांश. 5 भाग जर केले तर 5तला 4 भाग पृथ्वीचा आहे आणि एका भागामध्ये बाकीचे सगळेजण आहेत. म्हणजे रक्तपुरवठा आहे, त्यामुळे पाणी पण आहे, वायू पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु बाकी सगळ्या गोष्टी ह्या 1 पंचमांश आहेत आणि हे 4 पंचमांश आहे असं सांगितलं. त्या पद्धतीने संबंध पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशाचा हिशेब ह्या उपनिषदांनी आपल्याला लावून दिलेला आहे आणि समर्थांनी पंचीकरण या नावाने तो आपल्याला दासबोधामध्ये पण सांगितलेला आहे. अशा ही जी काही क्रिया आहे याचा अर्थ आपल्याला या समासामध्ये खरं तर म्हणजे नुसताच अर्थ सांगितला. एक पंचीकरणाचा पुढे समास येऊन या बैसरांच्या दासबोधामध्ये आपल्याला तक्ते पण दिलेले आहेत की कुठली गोष्ट किती किती प्रमाणात आणि कशी कशी असते ते आपल्याला यथावकाश कळेलच. पहिल्या 3 ओव्यांमध्ये समर्थाने जसं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त असा ही विषय आपण केलेला आहे मागे. आपण सगळे एका अर्थाने हे शब्द वापरत असलो तरी प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे हे आपण मागे पाहिलेलं आहे. अंतःकरणाचं काम काय, तो नुसतं स्मरण करून देणं. मग मनाचं काम काय, तर मनाचं काम निर्णय करणं नाही आहे, मन दोन्ही करतं, हो म्हणतं नाही म्हणतं. मग बुद्धीचं काम येतं, निर्णय घेते. मग चित्ताचं काम येतं, मग विचार करणं चालू होतं आणि मग प्रत्यक्ष कृती होते. असं प्रत्येकाचं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्ताचं काम ठरलेलं आहे. आपण आपलं सोयीने आणि याने आपण सगळ्याला एकच म्हणतो, अंतःकरण म्हणजे पण मन म्हणजे पण बुद्धी वगैरे वगैरे. पण तसं नाही आहे. तर हे जसं आहे तसं या ब्रह्मांडामध्ये सुद्धा या ब्रह्मांडाचं अंतःकरण विष्णू आहे. ब्रह्मांडाचं जे मन आहे त्या म्हटलं तसं चंद्र आहे. ब्रह्मांडाची जी बुद्धी आहे तिला ब्रह्मा म्हटलेलं आहे आणि ब्रह्मांडाचा जो अहंकार आहे त्याला रुद्र म्हटलेला आहे. तर असं त्याचे सुद्धा
मन बुद्धी अहंकार चित्त वेगळे आहेत, जसे तुमचे आमचे आहे. पण हे असंच आहे, तुमचे आमचे दिसत नाही ह्याच्यावर श्रोत्यांचा काही आक्षेप नाही आहे, नाहीच दिसत आहे. मग ब्रह्मांडाचं का दिसत नाही तसं का विचारता? जसं तुमचं दिसत नाही आहे पण तुम्हाला जाणीव आहे. मन बुद्धी चित्त अहंकार ह्या सगळ्याची जाणीव आपल्याला आहे. सगळे पाचही गोष्टी आपल्यामध्ये आहेत. आपण एखाद्याला अंतःकरण नाही आहे असं म्हणतो म्हणजे की अंतःकरण नाही असं नाही, की आपल्याला असं वाटलं की अंतःकरण असण्यासारखं बोलतच नाही आहे म्हणून आपण त्याला म्हणतो की तुला अंतःकरणच नाही आहे असं. पण अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्या गोष्टी आपल्या पिंडामध्ये आहेत, तसंच ब्रह्मांडामध्ये आहेत. पण ब्रह्मांडाला विष्णू चंद्र ब्रह्मा रुद्र असं म्हटलेलं आहे. आता याचा अनुभव नाही आहेत आपल्याला. शेवटी प्रचितीविणे बोलणे व्यर्थ वाया ना. त्यामुळे शिष्याचं म्हणणं आहे की ह्याचा अनुभव नाही आहेत म्हणून आम्ही खरं मानायला तयार नाही आहोत आणि म्हणून आम्हाला हे खरं वाटत नाही आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, तर पिंडाचा आम्हाला अनुभव आला, हे आम्हाला कळलं. अंतःकरण मनबुद्धी चित्त. ब्रह्मांडाचं अंतःकरण मनबुद्धी चित्त कसं कळणार? मग समर्थ पुढे 4थ्या ओळीपासून 10व्या ओळीपर्यंत प्रश्नच आहे. अजून समर्थ काही उत्तर देत नाही आहे. प्रश्नातून प्रश्न कसे शिष्य निर्माण करत आहे. त्यांनी असं म्हटलं की ही मोठ्या लोकांची तत्त्वचिंतकांची भाषा आहे. हे असं पिंडी ते ब्रह्मांडी म्हणणं हे काही तुम्हाला सामान्यांना पटणारी गोष्ट नाही. श्रोते म्हणतात तुम्ही म्हणा काही, पण हे पिंडी ते ब्रह्मांडी याला काही फारसा अर्थ नाही आहे. ही मोठ्या मोठ्या तत्त्वचिंतकांची, मोठ्या मोठ्या विचारवंतांची, शास्त्र जाणकारांची भाषा आहे. त्यांचा व्यवहार तसा असेल. पण तुमचं आमचं काय, आम्हाला काही हे खरं वाटत नाही, त्यामुळे आम्हाला हे काही समजत नाही असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी आपल्याला पिंडाचं आणि ब्रह्मांडाचे देहाची आता इथं आपण आठवण करून घ्यायचे. समर्थ सांगत नाही, पूर्वी आपलं झालेलं आहे की आपण या पिंडाचे सुद्धा स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे 4 देह मानतो. जसा हा स्थूल देह आपल्याला दिसतोय, आपल्याला सुद्धा आरशात बघितलं की दिसतो, त्यामुळे आपण मान्य करू हो स्थूल देह आहे. सूक्ष्म देह पण आपल्याला आहे, तो भावनांचा आहे. कारण देह आहे आणि महाकारण देह आहे. आता यथावकाश ह्याही 4 अभ्यास आपल्याला करायचा आहे. तसं ब्रह्मांडाचे पण 4 देह आहेत, त्याची नावं वेगळी आहेत. त्याला ब्रह्मांडाला स्थूल देह जो आपण म्हणतो ना आपला स्थूल देह, तसं ब्रह्मांडाचं स्थूल देह म्हणजे विराट, हे एवढं मोठं पसरलेलं आहे. त्या विराट हा शब्दाने स्थूल देह ब्रह्मांडाचा दाखवून दिलेला आहे. तसं या ब्रह्मांडाचा पण सूक्ष्म देह आहे, त्याला हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे. या ब्रह्मांडाच्या कारण देहाला अव्याकृत असं नाव दिलेलं आहे आणि या ब्रह्मांडाच्याच महाकारण देहाला मूळ प्रकृती असं म्हटलेलं आहे. यथावकाश आपण या सगळ्या 8 शब्दांचा अर्थ पाहणारच आहोत, त्यामुळे आपल्याला कळेल. पण आत्तापुरतं आपल्या लक्षात येईल स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि विराट हिरण्य अव्याकृत आणि मूळ प्रकृती अशा पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 असे 8 देह आहेत. यथावकाश आपण ते पाहणार आहोत. आता हे असं जे काही खरेपणा वाटत नाही, काही प्रश्न हे ह्या सगळे शास्त्रकारांनाच कळतात, आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही असं जेव्हा श्रोते म्हणतात तेव्हा असं का वाटतं श्रोत्यांना की आम्हाला काही कळत नाही? मग ते त्याचं उत्तर देतात की पिंडाला जसं अंतःकरण आहे, आम्हाला जसं अंतःकरण आहे तसं या ब्रह्मांडामध्ये विष्णू आहे, त्याचं अंतःकरण हे कळत नाही आहे. किंवा पिंडाला जसं मन आहे तसं या ब्रह्मांडाचं मन चंद्र आहे, हे आम्हाला कळत नाही आहे. आता हळूहळू कळेल हा आपल्याला. खगोलशास्त्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला कळलं का? आणि ज्यांनी कोणी अभ्यास केला त्यांच्यामुळे आपल्याला कळलं की अरे खरंच त्या चंद्रावरून आपल्या सागराची भरती ओहोटी सगळं होतं. म्हणजे या ब्रह्मांड आपल्या अंतःकरणावर आपल्या गोष्टी असतात की नाही. आपल्या अंतःकरणामध्ये टू बी नॉट टू बी येतं आणि त्याच्यावरून आपण काय काय गोष्टी ठरवतो ना, तसं चंद्रावरून ठरतं या पृथ्वीवर काय चाललं आहे. तर मग आहे बाबा चंद्र आहे मग असं हळूहळू आपल्याला शास्त्र पटवून देत आहे, नाही अशातला भाग नाही. पण प्रथमदर्शनी श्रोत्यांचा प्रश्न हा आहे की हे असं काय आम्हाला कळत नाही आहे. पिंडामध्ये जशी बुद्धी ही आम्हाला कळते की आपण एकमेकांना सांगतो जरा बुद्धी वापर, मुलांशी बोलताना आपलं असतं काय आहे एवढं कळलं नाही तुला, जरा बुद्धीचा वापर करावा. त्यामुळे बुद्धी कळते आहे आम्हाला पिंडातली. पण ह्या ब्रह्मांडाची बुद्धी म्हणजे ब्रह्मदेव आहे हा नाही आम्हाला कळत. ह्या ब्रह्मांडाची बुद्धी ब्रह्मदेव आहे हे काय आम्हाला समजत नाही. हे तुम्ही आम्हाला समजून सांगा. किंवा पिंडात जसं चित्त आम्हाला कळतं, चिंतन करणं, विवेक करणं, विचार करणं. आता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की आपण हे अंतःकरण मनबुद्धी चित्त जेव्हा शिकलो ना तेव्हा लग्नाला जाण्याची एक गोष्ट समजून दिली होती, सगळ्यांना आठवेल. तर तेव्हा आपण पाहिलं होतं की चित्ताचं काम काय आहे की एकदा आपलं निश्चय झाला की लग्नाला जायचं आहे की आपण जे काही विचार करतो, मग आम्ही भगिनी वर्गाला कोणती साडी नेसायची, कोण लोक येणार आहेत तेव्हा नेसली होती की काय,
सगळे प्रश्न असतात आपल्यापुढे आणि त्याप्रमाणे आपल्याला निर्णय घ्यायचे असतात. ते सगळं जे करताना ते चित्ताचं काम आहे. विचार करणं, विवेक करणं, ठरवणं, हे सगळं चित्ताचं. हे आम्हाला पिंडातलं कळतं, परंतु ह्या ब्रह्मांडाचं चित्त म्हणजे नारायण हे आम्हाला कळत नाही. हळूहळू आपल्या लक्षात येईल. जसं आपण चंद्र हे मन आहे हे आपण खगोलशास्त्राचा आधार घेऊन मान्य करू शकलो, तसं हे चित्त जे आहे ब्रह्मांडाचं चित्त म्हणजे नारायण आहे. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी. हे नारायण हे सगळं विश्व चालवतो आहे, त्याच्या चिंतनाने हे सगळं चालतं आहे असं आपल्याला कळेल. पण श्रोत्यांचं म्हणणं असं आहे की हे मला समजत नाही आहे. तुम्ही सांगताय परंतु हे आम्हाला काही समजत नाही आहे. पिंडात जसा अहंकार कळतो, अहम करोती ते अहंकार, तो काही वाईटच असला पाहिजे असं नाही काही, पण आपण जे काही चित्ताने ठरवलं आहे त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहोत. ते जे तो अहंकार आहे, तसं ब्रह्मांडामध्ये रुद्र हा अहंकार आहे. पण ह्या गोष्टी काही आम्हाला श्रोते म्हणतात कळत नाही. मग 11 ते 20मध्ये अजूनही उत्तर देत नाही. आता पहिल्या 3 ओव्यांमध्ये त्यांनी पिंडी ते ब्रह्मांडी विचारून झालं. पुढल्या याच्यामध्ये एवढं मोठं ब्रह्मांड भरलं आहे आणि ह्याच्यात हे ब्रह्मांड कसं काय पिंडात असेल म्हणून विचारून झालं. आता सांगितलं हे तुम्ही जे सांगताय ना अंतकण मनबुद्धी ते पिंडाचं ठीक आहे, पण आम्हाला ब्रह्मांडाचं हे काही अजून मान्य होत नाही आहे. ते अजून प्रश्नच चाललेले आहेत, एकातून एक प्रश्न विचारत आहेत. पुढे 11 ते 20 ओव्यांमध्ये समर्थक तसं कसं आहे की समर्थ तसे विज्ञानप्रधान संत आहेत. म्हणजे नुसतं भक्तिमार्गी असं नाही, आपलं कोणीतरी म्हणताय असं नाही, त्याला काहीतरी पुरावे देऊन सिद्ध करणारेच संत आहेत. त्यामुळे विज्ञानामध्ये जसं निरीक्षण प्रयोग याला महत्त्व असतं. आपण जसं एखादं भूमितीमध्ये रायडर सॉल्व करतो तेव्हा असतं की गृहीत काय धरायचं, मग साध्य काय, मग सिद्धता काय, असं तसं समर्थांचं आहे की एखादा प्रयोग दाखवायचा असेल तर आधी निरीक्षण सांगायचं, मग त्याच्यानंतर प्रयोग प्रत्यक्ष सिद्ध करायचा आणि मग त्याच्या सिद्धांताकडे यायचं आणि मग ते तत्त्व सांगायचं की असं आहे म्हणून आपण करतो आहे. दुसरं असं आहे की समर्थांच्या या सगळ्यामध्ये त्रिकालाबाधित सत्यता आहे. जे ते तत्त्व मांडतील ना ते त्या काळामध्ये होतं 400 वर्षापूर्वी आणि आता ते वेगळं आहे असं म्हणायला कोणाला जागा नाही होणार. त्रिकालाबाधित सत्य असणारीच गोष्ट समर्थ आपल्याला सांगणार आहे. त्याही दृष्टीने समर्थांचं थोडं वेगळेपण आपल्याला लक्षात येईल. एकच सर्वांमध्ये एकच मत असलं पाहिजे. यांना असं वाटतं आहे, त्यांना असं वाटतं आहे, या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे, वेदांतामध्ये असं सांगितलं आहे, या ग्रंथात असं सांगितलं आहे, हे असं वेगवेगळं समर्थांना मान्य नाही. त्या त्रिकालाबाधित आणि सगळ्यांना पटणारी गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे संतांचं जे परमार्थ वस्तूचं ज्ञान आहे ना किंवा परमार्थ वस्तूबद्दलचं वर्णन आहे ना ते सगळं बुद्धिनिष्ठ आहे बरं का. असं नाही आहे की बा त्यांना तो अनुभव आला आणि मग त्यांचा अनुभव सामान्यांना येणार नसल्यामुळे मग ठीक आहे आपण आपलं त्यांना उच्च पदावर नेऊया, नमस्कार करूया आणि सोडून देऊया. समर्थांचं असं म्हणणं नाही आहे. त्यांना अशा भ्रामक समजुती, तर्क, अनुमान असं मान्य नाही. प्रत्येकाला हा अनुभव आला पाहिजे. त्यासाठी लागणारे कष्ट करावे लागतील. म्हणजे एखादी गोष्ट संतांना जर जमती आहे तर सामान्यांना जमणारच नाही असं समर्थांना मान्य नाही आहे. तुम्ही प्रयत्न करा तुम्हालाही जमेल. जसं आपण धनगराची गोष्ट पाहिली तो बिचारा निर्बुद्ध आहे, त्यांनी काही 4 ग्रंथ वाचलेले नाही, ऐकलेले नाही, पाहिलेले नाही, पण त्यांना राम बघायचा आहे. तुम्हाला राम भेटतो, मला भेटेल का? हो म्हणले भेटेल, आपण पाहिलं आहे. आणि मग त्याला खरंच समर्थांनी रामदर्शन घडवलं की. तर अशा पद्धतीने सगळ्यांना प्रचिती येईल अशा प्रकारचं कुणालाही असं भ्रामक समजुतीवर ते सांगणार नाही. हे समजून घे, कळेल तुला, नंतर बघ, तू अनुभव घे, तुझं तू पहा, अशी उत्तरं समर्थांची नाही आहेत. समर्थ प्रत्येकाला तो स्वतःला अनुभव घेता येईल अशा पद्धतीने त्याची समजूत पटेल असं सांगतात. नुसता अंदाज, अनुमान, तर्क करत नाही आहेत, प्रचितीला येईल असं सांगतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की संशय विरहित असलं पाहिजे. जे काही आहे ते आपल्याला स्पष्टपणानं बोध झाला पाहिजे. मग जो त्यांनी प्रश्न विचारला विष्णू, चंद्र, ब्रह्मा वगैरे वगैरे, आत्ता आपण पाहिलं अंतकण मनबुद्धी चित्ताचा, ते सगळं समजावून सांगा अशी शिष्याने समर्थांकडे मागणी केली आहे. आणि तुमचा अनुभव सांगा पण पुराव्यानिशी सांगा. म्हणजे आम्हाला पण तो अनुभव आला पाहिजे. तुमचा अनुभव सांगता ठीकच आहे, परंतु तो अनुभव आम्हालाही घेता आला पाहिजे असं सांगा. नुसतं शब्दज्ञान नको. हां, नुसतं आपलं मला हा अनुभव आला आहे आणि हेच कसं बरोबर आहे असं सांगू नका. शब्दज्ञानाने आम्हाला कळणार नाही, प्रचितीनेच आम्हाला कळेल. असा सगळा विचार 11व्यापासून 20व्या होईपर्यंत शिष्य सांगतो आहे. म्हणजे थोडासा सगळे समर्थांचे शिष्य, लहान मुलं आहेत
त्यामुळे लहान मुलं जरा थोडा आपला प्रश्न हेकेखोरपणाने विचारतात की त्यांचं ना आपल्याला पूर्णपणानं समाधान करून द्यावं लागतं. नाहीतर मग ती मुलं आपल्या अगदी तो मागेच लागतात तो प्रश्न घेऊन. त्यांचं समाधान कळेल तुला मोठं झालं असं त्यांना आता चालत नाही. त्यांना त्यावेळेला त्यांची समजूत पटेल अशा पद्धतीचं उत्तर द्यावंच लागतं. तसं थोडंसं ह्या समासात दिसेल की एकातून एक श्रोते प्रश्न विचारतात आणि त्यांच्या त्या मताशी ती मुलं ठाम आहेत की आम्हाला अनुभव आला पाहिजे असं ते सांगतात. 20व्या ओळीपर्यंत शिष्याने हे सांगितलं की अजून ते पिंडी ते ब्रह्मांडी काय म्हणताय ना, त्यामध्ये आम्हाला असं वाटतं की शहाण्या माणसानं पडूच नाही आहे की ते काय आम्हाला काही कळत नाही, त्यामुळे हे काही खरं नाही. त्यामुळे हा सगळा एकंदर कल्पनेचा खेळ आहे असं आम्हाला वाटतं. तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण आम्हाला काही ते पटलेलं नाही आहे. पुढे आपल्याला या समासामध्ये समर्थ एक राजहंस आणि डोमकावळा अशी उदाहरणं देऊन सांगणार आहेत. डोमकावळा जो असतो तो तेच वाद घालत बसतो आणि तिथे विष्ठा चिंडीत बसतो. राजहंस तसा नाही. राजहंस बरोबर निरक्षीर विवेक आहे. तर शिष्य जेव्हा माझा असा निरक्षीर विवेक होईल ना, तेव्हा त्याला काय ते कळेल. पण हे आता झालं त्या शिष्यांवर टाकलेलं उत्तर. ते काही तितकंसं शिष्यांना मंजूर नाही आहे की करा मग आम्हाला राजहंस, आम्ही डोमकावळे आहोत, आम्हाला जर कळत नाही आहे तर आम्हाला राजहंस करा, आम्हाला निरक्षीर विवेक येईल असा खरा म्हणजे बोलण्याचा अर्थ. त्यामुळे पुढे 21 ते 25 ओव्यांमध्ये श्रोत्यांनी पुढे परत म्हटलं की आम्ही असं निराळ्या देवता मानतो, ज्याला जी देवता पसंत आहे त्याची आराधना करतो, उपासना करतो, चांगली गोष्ट आहे. पण त्याही सगळ्या गोष्टी आम्हाला काल्पनिकच वाटतात. म्हणजे आता हे प्रश्न ऐकले आणि राजबोधातले ऐकले की असं वाटतं की ही सगळी मंडळी 21व्या शतकातली होती का काय त्यावेळेला, कारण 400 वर्षापूर्वी प्रश्न मनात आलेले आहेत ह्यांच्या. त्यामुळे एवढ्या देवदेवता आहेत आणि या सगळ्या देवतांच्या उपासना करणारे उपासक आपल्याकडे आहेत. तो आपली उपासना इतकी प्रामाणिकपणे करतो की त्याचा विश्वास असतो तिथे. हे सगळं मी बघतो, पण आम्हाला हे सगळं काल्पनिक वाटतं. त्यांचं अस्तित्वसुद्धा खरं असेल, 33 कोटी देव आणि त्या सगळ्या देवदेवता खऱ्या आहेत असं काही आम्हाला वाटत नाही. ही सुद्धा ज्याची त्याची कल्पना आहे, काल्पनिक आहेत असं म्हणे वाटतं. तर आता या देवता पण काल्पनिक. बरं, ह्या देवता काल्पनिक कशा, तर श्रोत्यांजवळ पुरावा आहे बरं का, काल्पनिक देवता आहे त्याच्यासाठी. ते म्हणतात या देवतांना जेव्हा आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो त्याला मंत्र लागतो. त्यांची जेव्हा प्राणप्रतिष्ठा करायची तर मंत्रांनी त्यांची प्राणप्रतिष्ठा, त्या आहेतच ना, मग वेगळी प्राणप्रतिष्ठा करायला मंत्रांनी कशाला त्यांना आमंत्रण द्यायला हवं आहे? त्या काही स्वतंत्र नाही आहेत, हुशार आहेत श्रोते. त्यामुळे श्रोत्यांनी इतके चपकल प्रश्नांची सरबत्ती समर्थांवर केली आहे की ते ह्या सगळ्या गोष्टी पण काल्पनिक आहेत. ह्या देवदेवतांना सुद्धा जो मंत्र लागतो आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि त्यांना स्वतंत्रता नाही. प्राणप्रतिष्ठा केले की त्यावर आवाहन करायचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गणपतीची पूजा करण्यापूर्वी गुरुजी आधी आवाहन करतात, त्या मातीच्या मूर्तीमध्ये जणू काही प्राण निर्माण करतात आणि मग आपण त्या गणपतीच्या रूपाची पूजा करतो. तर हे सगळं असं करतो आपण. श्रोत्यांचा प्रश्न असा आहे की हे सगळं मंत्रांच्या अधीन आहे, यांना कुठे स्वतंत्रता आहे? या देवतांना स्वतंत्रता नाही. या देवतांचं अस्तित्व मंत्रांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. ती मंत्र म्हटले की मग त्यांच्यामध्ये प्राण निर्माण होणार आणि मग त्या देवता खऱ्या होणार, नाही तर काय देवता खऱ्या नाहीत की असं श्रोत्यांनी. खरं म्हणजे असे प्रश्न निर्माण करणं सुद्धा धैर्याचं काम आहे ना समर्थांसारख्यांपुढे. मग अशा वेळेला वाटतं आपल्याला की प्रश्न पण समर्थांनीच निर्माण केले. त्या बिचाऱ्या मुलांच्या मनात कशाला असे प्रश्न येतील? तर समर्थ निर्माण करतात प्रश्न की हुशार श्रोते जेव्हा 21व्या शतकातले असतील त्यांच्या मनात काय काय येईल, मग त्यांचा पण विश्वास बसला पाहिजे याच्यासाठी त्यांनी असे प्रश्न निर्माण केले. आणि मग या ज्या गोष्टी आहेत त्या कशा ओळखायच्या की खरंच मंत्रांच्यामुळे त्या देवतांमध्ये प्राणप्रतिष्ठा आणि मग त्या देवतांची उपासना, हे सगळं जे की आहे मुळाशी काय आहे, तर मुळाशी ते मंत्र. पुन्हा ते मंत्र म्हणणारा तितकाच तो हा असला पाहिजे ऋषीमुनी योग्यतेचा की त्याला त्या मंत्रातून त्या देवतेमध्ये प्राण निर्माण करता आले पाहिजेत. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे हे त्यांनी लगेच उदाहरण दिलं की या गोष्टींना सगळ्या असं समजून घ्यायला लागतात, ओळखाव्या लागतात. जसं आपण आपलं मनबुद्धी चित्त ओळखतो आहे, दिसत नाही आहे, तसं ह्याही गोष्टी आपल्याला ओळखल्या लागतात. म्हणजे असं असं ना की एखाद्या माणसाच्या चालण्यावरून आपल्याला कळतं की हा माणूस अंध आहे. बघावं लागत नाही किंवा विचारावं लागत नाही, आपल्याला लगेच कळतं की याला दिसत नाही आहे, त्याची चालण्याची. तसं म्हणाले आहे की काही लोकांचं बोलण्यावरून कळतं की याला स्वतःचा अनुभव आहे. हा उगाच आपलं पुस्तकी ज्ञान आपल्याला सांगत नाही आहे, ह्यांनी प्रचिती घेतलेली आहे. आता हळूहळू श्रोत्याला तयार करतात समर्थ.
की तुम्ही तरबेज होण्यासाठी आधी तुम्ही तयार व्हा. समोरचा माणूस तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्हाला तर्काने अनुमानाने समजायला हवं. ही गोष्ट खरी आहे, प्रचिती यायला हवी आहे. पण जसं चालण्यावरून त्या माणसाचं अंधत्व आपल्याला कळतं, बोलण्यावरून या माणसाला स्वतःला अनुभव आहे की नाही हे आपल्याला कळतं. कुणीतरी सांगतं याच्या आपण अनुभव विश्वास ठेवत नाही. नुसती पाटी वाचली आहे, खाली डिग्र्या वाचलेत म्हणून आपण डॉक्टरकडे जात नाही. आपण 10 जणांना विचारतो. 10 जणांनी आपल्याला सांगितलं नाही नाही अमक्याकडे जा, अगदी छान आहे, लगेच 2 दिवसात बरं वाटेल, की आपण जातो. हे जे काही आहे हे कशावर कळतं? त्याच्या बोलण्यावरून. नाही तर कुठला डॉक्टर कसा आहे पाट्यावरून थोडंच आपण जातो, नाही जात. असे किती गल्लोगल्ली आपल्याला दिसतात. कोणाकडे जातो? तर त्याचा अनुभव लोकांनी घेतलेला असतो. म्हणून ते म्हणतात की बोलण्यावरून, त्या माणसाच्या बोलण्यावरून त्याची विद्वत्ता कळते, चालण्यावरून त्याच्यातली कमतरता कळते. तसं म्हणाले आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आहे. ब्रह्मदेव हा जो कोणी आहे त्याला कोणी निर्माण केलं हा प्रश्न बुद्धीच्या कसोटीवर पाहूया आपण, की ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं, मग तो परमात्मा कोण, मग त्याला एकट्याला का कंटाळा आला, मग त्याने अनेकत्वाने काय निर्माण केलं, हे सगळं आपल्याला समजेल हळूहळू. ते आपल्याला अजून उत्तराकडे आलेलं नाही आहे, पण ते आपल्याला सांभाळ करणारा विष्णू कसा आहे, निर्माण करणारा ब्रह्मदेव कसा आहे, हा सगळा बुद्धीचा भाग आहे, समजून घेण्याचा भाग आहे. आपल्याला कळेल. किंवा संहार करण्याचा 25वी जी ओवी आहे त्या 25व्या ओवीमध्ये आपल्याला याचा थोडासा, म्हणजे अजून श्रोत्यांना हे नाही मान्य, त्यांचं म्हणणं रुद्र विश्वसंहार करता परी कोण रुद्राचा संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. त्या 2 अर्धचरणामध्ये त्याचं उत्तर तरी दिलं की हे सगळं ब्रह्मा विष्णू सगळं आहे ना, ह्या सगळ्यांना ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, ब्रह्माला कोणी निर्माण केलं, या प्रश्नाचं उत्तर काळ. विष्णू संबंध ब्रह्मा सांभाळतो आहे सृष्टी, त्या विष्णूला कोण सांभाळतो? काळ. रुद्र संहार करतो, ह्या रुद्राचा संहार कोण करतो? काळ. असं करून आपल्याला आठवेल महाभारत जेव्हा आपण टी व्हीवर बघत होतो तर सुरुवात जी होती ती त्या काळाच्या यांनी होते. तर तो जो काळ आहे तो ह्या काळाचा, काळ हा नियंता आहे सगळ्याचा, ते सगळं ठरवतं. आणि मग हळूहळू या उत्तरानंतर आपल्याला श्रोत्यांना समर्थ 5 ओव्यांमध्ये शेवटी उत्तर देणार आहेत, तो भाग कळेल. पुन्हा पुन्हा शिष्याचा संबंध या 36 ओव्यांमध्ये थोडासा हेच आहे, तक्रारखोर स्वभाव, की आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही कळत नाही असं ते म्हणतात. आणि 37पासून समर्थांनी उत्तर दिलं की हे सगळं विश्व हे पंचमहाभूतांचं आहे, पिंड देखील पंचमहाभूतांचं आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि याचा अगदी रोकडा प्रत्यय तुम्ही घ्या असं स्पष्टपणाने सांगतात. अगदी अनुभव घ्यायचा तरच तुमचा निश्चयात्मक बुद्धीला तुमच्या पटेल, नाहीतर पटणार नाही. पिंडात काय किंवा ब्रह्मांडात काय, ही जी सगळी पंचभूतांची गडबड चालू आहे ना ती आपण समजून घेतली तर आपल्याला कळेल. ब्रह्मांडामधली जी स्थानं आहेत किंवा इतर गोष्टी आहेत त्या पिंडामध्ये नाहीत असं तुमची तक्रार आहे. आपण ती यादी पाहिली की एवढे 33 कोटी देव आहेत, एवढे मंत्र आहेत, एवढे जीव आहेत, हे सगळं पिंडात कसं असेल? तर ही तक्रार अगदी बरोबर आहे. ब्रह्मांडामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पिंडात असणार नाहीत, अगदी बरोबर आहे. पण आपण प्रमाणाचा विचार करायचा आहे की ब्रह्मांडामध्ये जे सगळं आहे, पंचमहाभूत जी पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे, ह्याचं लहान छोटं प्रमाण आपल्या पिंडामध्ये आहे, हे लक्षात घ्यायचं. हा काही असं म्हणजे कल्पनेचा खेळ किंवा खोटा खेळ आहे असं मानायचं काही कारण नाही आहे. या देहामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा, आपल्या लक्षात येईल की हो, ज्या गोष्टी ब्रह्मांडात आहेत त्याचा अल्पांश आपल्या पिंडामध्ये आहे. थोडक्यात पिंड ही जीवाची उत्पत्ती आहे आणि ब्रह्मांड ही ईश्वराची उपाधी आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. हे सगळं ईश्वराचं आहे आणि हे जे आहे ते जीवाचं आहे. आपल्या या देहाची उत्पत्ती जीवातून झालेली आहे. आता हे सहज आपल्याला कळल्यासारखं आहे. 9 महिन्यामध्ये गर्भामध्ये त्या जीवाची वाढ कशी होते त्याचा विचार केला तर ही जी आहे ती पिंड ही जीवाची उत्पत्ती आहे आणि हे ब्रह्मांड जे आहे ते ईश्वराची उपाधी आहे, ईश्वराने निर्माण केलं आहे. मग देहाचं आणि ब्रह्मांडाचे घटक जे आहेत ते मात्र नावं जरी वेगवेगळी असली तरीसुद्धा घटक मात्र आणि प्रमाण वेगळं आहे. आत्ता म्हटलं तसं की पंचमहाभूत तिथे पण आहे तिथे पण आहे, प्रमाण मात्र वेगळं आहे. समर्थाने पंचप्रलय पण आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पण पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा म्हणजे मगाशी मी उल्लेख केला की उलट्या पद्धतीने प्रलय कसा होतो, नाश कसा होतो, तो पण आपल्याला दिलेला आहे. आपला पण असंच होतं. प्राण जातात म्हणजे काय होतं तर प्राण जाताना जी
जाण्याची क्रिया आहे तीसुद्धा जी आहे तीच या ब्रह्मांडाच्या प्रलयाची सुद्धा कल्पना आहे. त्यामुळे पिंड आणि ब्रह्मांडामध्ये ऐक्य आहे असं शेवटच्या 5 ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलं. पण मला समर्थ असं म्हणाले की या सगळ्यामध्ये ना हे लक्षात आपण घेत नाही आणि लक्षात न घेतल्यामुळे अकारण बुद्धी खर्च करतो. कालच्या मनाच्या श्लोकामध्ये वादावरती आपला विषय आहे की वाद घालणं, अकारण वाद घालायचा. आणि जेवढी माणसं बुद्धिवानना त्या वाद घालण्यात पटायचं, कारण माझंच काय ते खरं असं कोणाचं ऐकून घेणं हे मान्यच नसतं ना. त्यामुळे जेवढी माणसं बुद्धिमान ती वाद घालण्यामध्ये मोठे तरबेज असतात. आणि म्हणून त्यांनी समर्थ अगदी हातात चाबूकच घेतलेला आहे ना. त्यामुळे ह्या अशा बुद्धिमान वाद घालणाऱ्या लोकांना त्यांनी डोमकावळं म्हटलेलं आहे की त्याच्यातच बाजच खरं असं म्हणून करतात. तसं म्हणे करू नका. छान विचार करा. आपल्या लक्षात येईल की आपण जेव्हा प्रलय म्हणतो ना ते झोपेत असतो, गाढ झोपेत असतो, तेव्हा देहाचा लय होतो, विस्मरण होतं आपल्याचं. काही आपल्याला जेव्हा गाढ झोप असते तेव्हा आजूबाजूचं भान नसतं, आपल्या देहात काय चाललं आहे ते भान नसतं. तो जो अनुभव आहे तो अनुभव नंतर आपण सांगू शकत नाही. आपल्याला एवढंच कळतं की आजूबाजूचं भान नव्हतं. कितीतरी वेळा आपल्याला हा अगदी थोडाच वेळाचा हा अनुभव असतो, पण असतो. जर फोनची बेल वाजली किंवा खुट्ट झालं तर जाग येणारे आपण, आपल्याला एखाद दिवशी गाढ झोपेमध्ये बेल वाजलेली कळत नाही. बरं त्याला रात्रच लागते, दिवसच लागतो असं पण काही नाही. ती जी गाढ झोपेची काही क्षण म्हणूया असतात त्याचा अनुभव घेतो. तो जो आहे तो एका अर्थाने देहाचा लय आहे. त्यावेळेला देहाच्या ज्या सगळ्या आपल्या गोष्टी त्या विसरून जातात. नाहीतर आपल्या नुसत्या निद्रेमध्ये असं होत नाही, लगेच आपल्याला जाग येते. पण गाढ झोपेमध्ये तो आपण जर विषय लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की पिंड आणि ब्रह्मांडामध्ये खरोखरच ऐक्य आहे. ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी पिंडात असण्याची आवश्यकता नाही, त्याचं प्रमाण वेगवेगळं आहे, पण त्या गोष्टी इथे आहेत. ह्याच्यामध्ये अकारण बुद्धी खर्च करण्याचं कारण नाही आहे. ब्रह्मांड पंचभौतिकच आहे, पिंडामध्ये पण पंचमहाभूतच आहेत. आणि हे असं सगळं पक्कं समजावं. आता एकदा हे सगळं समजलं की नंतरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातात. हे मान्य केलं की मग आपल्याला जर पिंड मान्य केला तर मन बुद्धी चित्त अहंकार मान्य करायचे. मग जर या पिंडामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार आहे तर ब्रह्मांडामध्ये पण असले पाहिजेत. आणि सहज आपल्याला कळणारी गोष्ट म्हणजे आपण मनाचा चंद्राचा विचार केला की आपल्या लक्षात येतं की अरे हो होतं खरं असं. आकाश पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी, पोकळी असल्यामुळे आपल्याला या गोष्टी कळत आहेत, आवाज कळतो आहे हे पण आपल्याला कळतं की खरंच आहे. जीव घाबरतो आणि तोंडून शब्द फुटत नाहीत म्हणजे काय होतं, ही पोकळी संपलेली असते ना मग आवाज फुटत नाही. हे बघा, घाबरतं माणूस आणि तोंडात आवाज फुटत नाही म्हणजे काय होतं, पोकळी आकाशतत्व कमी होतं. आकाशतत्व कमी झालं की तोंडून आवाजच फुटत नाही म्हणजे आकाशामुळे आवाज आहे. अशा सगळ्या गोष्टी ब्रह्मांडाचा आणि पिंडाचा जर आपण नीट विचार केला तर आपल्याला ह्या अनुमानाने तर्काने जाणून घ्यायच्या गोष्टी आहे असं स्पष्टपणाने समर्थांनी आपल्याला सांगितलं. आता मगाशी मी उल्लेख केला त्याचा आपण थोडासा विचार करूया. 2 उपनिषदांचा या समासासाठी आधार समर्थांनी घेतला. त्यातलं जे खरं समर्थांनी जो विषय पंचीकरणातून आपल्याला दिला तो जो आहे तो आपल्याला तैत्तिरीय उपनिषदामधला आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये अगदी असंच मगाशी जसं मी आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वीतून औषधी वनस्पती, मग वनस्पतीतून जीव हीच रचना सांगितली आहे. आणि त्यामुळे ते आपल्याला चटकन कळणार आहे. हे दृश्य विश्व किंवा या विश्वामध्ये असणारी सगळी सचेतन अचेतन सगळ्या गोष्टी या पंचमहाभूताच्या मिश्रणाने तयार झालेल्या आहेत असं समर्थाने पंचीकरणाचा विषय ह्या तैत्तिरीय उपनिषदामधून घेतलेला आहे. आणि यथावकाश तो पंचीकरणाचा दशक आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी छांदोग्य उपनिषदातला जो विचार त्यांनी केला आहे म्हणजे श्वेतकेतू आणि अरुणी या दोघांचा संवाद आहे. हा संवाद तसा भला मोठा आहे पण त्यांनी 4 उदाहरणं आपल्याला दिली आणि 4 उदाहरणांच्या सहाय्यानं आपल्या मुलाला त्यांनी हा पिंडी ते ब्रह्मांडी विषय समजावून सांगितला. आता मुलं आणि वडील मला कधी कधी असं वाटतं की उपनिषदातच ठीक आहे हो, नाही तर घरात किंवा आपल्या मुलाला वडिलांनी सांगितलेलं पटतं असं नाही. तर झालं असंच खरं म्हणजे 12 वर्ष वेदांचा अभ्यास करायला हा श्वेतकेतू गेला होता गुरुगृही. पण परत जेव्हा तो आला त्या वडिलांच्या असं लक्षात आलं की श्वेतकेतूला फार अहंकार झालेला आहे. का 12 वर्ष अभ्यास करून आला आहे वेदांचा आणि खरं तर विद्या विनयेनं शोभत आहे पण विनय तर नाहीच, उलट हा अहंकारी झालेला आहे. आणि खरं जे आत्मज्ञान त्यांनी 12 वर्षामध्ये मिळवायला हवं होतं ते मिळालेलंच नाही, उलट तो उद्धटपणाने वागतो आहे.
असं वडिलांच्या लक्षात आलं. आणि मग वडिलांनी त्याला विचारलं, अरे की गुरूंकडे मी तुला पाठवला होता ते आत्मज्ञान प्राप्तीसाठी पाठवला होता, तू काय घेऊन आलास? हे जे आत्मज्ञानामुळे तुला बहुश्रुत ज्याला म्हणतो तसं तुला व्हायला हवं होतं, पण तसं दिसत नाही आहे मला काही, असं वडिलांनी त्याची थोडी हजेरी घेतली. तर पण मुलगा हा रागावला नाही. वडिलांनी हजेरी घेऊन जा, नाही तर आता असं 12 वर्ष तुझ्यासाठी एवढा खर्च केला, एवढा तुला ठेवला आणि काहीच पदरात पडलं नाही, तर तसं झालं नाही. ते म्हणाले की बहुधा माझ्या गुरूंना पण माहिती नसेल म्हणून त्यांनी मला शिकवलं नसेल, तुम्ही बाबा मला शिकवा, असं श्वेतकेतूने त्यांना सांगितलं. आणि मग उद्दालक म्हणजे श्वेतकेतूचे वडील यांनी त्याला सांगितलं की हे ज्याचं त्यांनी शिकायची गोष्ट आहे. म्हणजे सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवतील पण अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. तेव्हा तू काय कर की हे जे सत आहे, ज्या म्हणजे ह्या सगळ्या विश्वाच्या निर्मितीच्या आधी जे काही सत होतं हे अद्वितीय एकच एक असणारं सत आहे. त्या सतनी बहु व्हावं असा जो प्रयत्न झाला, त्या सतच्या बहुमधून मग तेज वायू आकाश वगैरे मगाशी जे आपण पाहिलं ते सगळं निर्माण झालं. त्या सतला तू जाणून घे असं वडिलांनी श्वेतकेतूला सांगितलं. आता मग तो म्हणाला की म्हणजे काय करायचं, हे असं निर्माण सतला जाणायचं म्हणजे काय करायचं? मग हळूहळू वडिलांनी त्याला एक एक सांगायचं लागेल की आपल्याला राग येतो म्हणजे काय होतं. हे तर अगदी अनुभवाची गोष्ट आहे सगळ्यांच्या, की राग येतो म्हणजे काय होतं. तर म्हणाले परिणाम तुला कळतो, राग येण्याचा परिणाम की आपली उष्णता वाढते, घाम येतो, डोळे आपले मोठे होतात, आवाज जरा वर होतो, निरनिराळ्या गोष्टी, ब्लड प्रेशर वाढतं त्याच्या पद्धतीने बोलायचं झालं तर अशा सगळ्या गोष्टी होतात. ते जे आहे त्याच्या नंतरचं काय होतं, याच्यातून आप जेव्हा हा असा राग येतो ना त्याच्यातून पुढली गोष्ट काय येते, घाम येतो नाहीतर रडू येतं आपलं काही ऐकतच नाही आहे कोणी, असं काहीतरी होतं. त्यामुळे त्याच्यातून आप ही गोष्ट तुला कळेल, अनुभव घेतो. आपला गंमत म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं की अरे आपल्याला हा अनुभव येतो की तेज म्हणजे राग. समजा मग रागाने काय काय घडतं त्याचे परिणाम आपल्याला माहिती असतात. त्याचा आणखीन परिणाम काय होतं तर रागातून म्हणजे तेजातून पाणी कसं, तर तेजातून पाणी म्हणजे घाम. राग आला की मग आपल्याला कळतं. आणि मग ते राग म्हणजे काय, अशा पद्धतीने जर विचार केलास तर तुला सतपर्यंत जाता येईल असं वडिलांनी त्याला मार्ग फक्त दाखवला. आणि मग हे असं जीवापर्यंत म्हणजे सतपासून जीवापर्यंत कसं जायचं, जसं तैत्तिरीय उपनिषदात सांगितलं तसं होईल. अर्थात हे काही मोठं लगेच या श्वेतकेतूला कळलं अशातला भाग नाही. आता त्याला विचार करायला हवा, अभ्यास करायला हवा. 12 वर्ष लागली, तर मग आता वडिलांनी सांगितलं लगेच कसं येणार, त्यामुळे तो विचार करायला लागला. मग अजून थोडं सोपं जावं म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की असा विचार करतो की आपण अन्न खातो, ह्या खाल्लेल्या अन्नाचे 3 भाग होतात. एक स्थूल भाग असतो ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये विष्ठा म्हणतो. मध्यम भाग जो असतो तो रस असतो आणि रस रक्त मांस ह्याच्यासाठी मध्यम भाग असतो. आणि सूक्ष्म भाग जो असतो तो मनस्सामर्थ्यासाठी असतो. अन्नावरती आपलं मन कसं अवलंबून असतं, का भक्षण करायचं नाही याच्यासाठी हा जो विचार उपनिषद आपल्याला सांगताय ते आपल्याला कळेल की खाल्लेल्या अन्नाचे 3 भाग आणि त्याचे 3 परिणाम असतात. एक विष्ठेमध्ये होतो तो स्थूल भाग आहे, दुसरा रस रक्त मांस याच्यासाठी आपल्याला तो अन्नाचा रस उपयोगाला आणायचा असतो, आणि तिसरा सूक्ष्म जो आहे तो मनस्सामर्थ्य वाढवतो. भक्षण करणाऱ्यांना क्रूर वृत्ती होते, मारूनच खायचं असतं. त्यामुळे तो भाग पोटात गेल्यानंतर मनस्सामर्थ्यासाठी सूक्ष्म भाग, अन्नाचा सूक्ष्म भाग मनाच्या सामर्थ्यासाठी असतो असं स्पष्ट सांगतात. प्यायलेलं पाणी जे आहे किंवा काय लिक्विड गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये सुद्धा स्थूल सूक्ष्म आणि मध्यम हे 3 भाग आपल्याला शास्त्र सांगतं. हे काही संतांनी सांगितल्या गोष्टी शास्त्राच्या आधाराने सांगितलेलं आहे. ते म्हणतात स्थूल भाग म्हणजे कसं, अन्नाचं जसं विष्ठा तसं स्थूल भाग म्हणजे मूत्राच्या द्वारे टाकून द्यायची गोष्ट. मध्यम भाग म्हणजे रक्त पातळ करण्यासाठी जलतत्व जे लागतं ते पाण्याचा मध्यम अंश. आणि सूक्ष्म अंश म्हणजे प्राण पुष्ट होतात. पंचप्राण जे आपल्यामध्ये आहेत, पूर्वी चित्राहुती घातल्या जायच्या त्या 5 प्राणांची नावं घेतली जायची, आता सगळा इतिहास जमा झाला आहे. पण ते जे पंचप्राण आहेत त्या प्राणांना पाण्याकडून सूक्ष्म शक्ती प्राप्त होते. त्यामुळे सूक्ष्म हे काय, पाण्याचा 3 भागातला सूक्ष्म भाग कोणता तर तो प्राण असा आहे. प्राण पुष्ट होण्याचं काम ते करतात. असं जे भक्षण केलेल्या गोष्टी जसं अन्न आणि पाणी आहे तसं अगदी आपण तेल तूप
हे सुद्धा आपण भक्ष्य करतो. म्हणजे त्याचा तेजासाठी आपण वेगळा उल्लेख परत करायचा. खरं म्हणजे ते अन्नातच येतं. पण तेल आणि तूप हे जे आपण आपल्या अन्नातून जातं त्याच्यातून आपल्याला तेज प्राप्त होतं. त्या तेजाचे सुद्धा 3 भाग आहेत. त्यातला जो स्थूल भाग आहे तो अस्थींसाठी आहे. सगळं सायन्स आहे आपलं. हे काही आध्यात्मिक ग्रंथामध्ये जरी त्याचा उल्लेख असला तरी तेला तुपाचा उपयोग काय तर आपल्या अस्थी हाडं बळकट होण्यासाठी. लहान मुलाला बघा तेलाचं मालिश 3-3, 4-4 महिने किंवा नंतरसुद्धा आपल्याला संध्याकाळी एकदा तरी वेळ मिळेल करावं लागतं. त्याचं कारण काय तर अस्थी ज्या हाडं जी आहेत त्या हाडं ही स्थूल भाग आहेत आणि तो जो आहे तो तेल तुपाने होणारा स्थूल भाग आहे. दुसरा मध्य भाग जो आहे त्याला मज्जा ज्या आपल्या ह्या आहेत त्याच्यासाठी मध्य भाग हा तेला तुपावरती तयार होणार आहे. आणि सूक्ष्म भाग म्हणजे वाक सामर्थ्य. म्हणून बुद्धिमान मुलांना तूप घाला खायला असं आपल्याला सांगा. पण अंगावला सुद्धा सुधीर रानडे आयुर्वेदिक डॉक्टर आहे आपला, त्यांनी आमच्या अंगावच्या मुलींना रोज गाईचं साजूक तूप 1-1 चमचा मिळालाच पाहिजे असा अगदी आग्रह धरलेला असतो. त्याच्या मागचं रहस्य आपल्याला इथे कळतं की काय तर त्यातला जो तेल तुपामधला सूक्ष्म भाग आहे ना तो सूक्ष्म भाग म्हणजे वाक सामर्थ्य आहे. कोरडेपणा येईल आपल्या वाणीला जर आपण तेल तूप खाल्लं नाही तर. त्यामुळे तुपाचं तेलाचं सामर्थ्यसुद्धा आपल्याला ते सांगितलं आहे. हां, ताईला बुद्धी म्हणतो, बरोबर आहे. तर असं जे अन्नमय प्राण आहे किंवा हे जे काही आहे त्या सगळ्यातून आपल्या लक्षात येतं की अरे खरं. आणि श्वेतकेतूला हे जेव्हा वडिलांनी अशा पद्धतीने समजावून दिलं तेव्हा तुम्ही बाबा मला आणखी समजावून सांगावं, आणखी आता हे आवडलं आणखीन सांगावं असा तो बाबांच्या मागे लागला, वडिलांच्या मागे लागला. आणि मग उद्दालक त्याला आणखीन उदाहरणं द्यायला. ते म्हणाले दह्याचं मंथन करतो आपण, घुसळतो आणि मग त्याला लोणी येतं. दही घुसळलं की लोणी येतं. ते जे लोणी आहे ते लोणी समजा तर तो खाल्लेल्या अन्नाचा जो सूक्ष्म सारभूत अंश आहे ना, किती लोण्याला महत्त्व दिलं बघा, ते म्हणजे मन आहे. सार काढण्याचं ते म्हणे सारभूत अंश ते मन. जसं त्याचा सार म्हणजे लोणी तसं म्हणे खाल्लेल्या अन्नाचा जो सारभूत भाग आहे ते म्हणजे आपलं मन आहे. म्हणजे मन निर्मळ व्हायला आपण जे काही खातो त्याचं सार कारणीभूत होतो. अंश जो आहे त्याचा किंवा प्यायलेलं पाणी आहे त्याचा सारभूत अंश म्हणजे प्राण मगाशी आपण सांगितलं. किंवा भक्षण केलेल्या अन्नाचा जो सारभूत भाग आहे ती म्हणजे वाणी. आता आपल्याला जे योगामध्ये अन्नमय अपमय तेजमय अशा ज्या सगळ्या आपण गोष्टी वाहतो तसं येतं की तुम्हाला हां हे आत्ता तुम्ही सांगताय ना हे मला पटलं पण आणखीन सांगा असा तो आता श्वेतकेतू उद्दालकांच्या म्हणजे वडिलांच्या आता मागे लागला आहे. आणि उपनिषदच आहे त्या कथेतून ते आपल्याला सांगतात. आपणही कथेत रमून जातो की आपल्याला वाटतं हे असं असेल तर कळेल आपल्याला सगळं. मग उद्दालक म्हणजे वडील त्याला म्हणतात की आता तू असं कर 15 दिवस काही खाऊ नको. तुला आता मी सगळं समजावून दिलं आहे. आता प्रत्यक्ष कृती ना हे नुसतं तुला बुद्धीच्याद्वारे कळलं असं तू म्हणतो आहेस पण प्रचिती घ्यायला हवी. तर आता तू 15 दिवस उपास कर, काहीही खाऊ नकोस, केवळ पाणी पी आणि हवं तितकं पे. पाण्याला काही ना नाही, पाणी भरपूर पे पण 15 दिवस अन्न खायचं नाही. आता पाणी म्हणजे प्राण पाण्यावर राहतात त्यामुळे प्राण जाणार नाही तुझं, काही काळजी नको तुला. प्राण राहतील पाण्यावर राहा म्हणजे पण तुला कळेल की नुसतं पाणी म्हणजे प्राण राहतील पण खाल्लं नाही तर काय होईल. पण श्वेतकेतूला आता वडिलांनी एवढं पटवून दिलं तर प्रचिती घ्यायला पाहिजे होती ना, म्हणून त्यांनी केलं. 15 दिवस त्यांनी अजिबात खाल्लं नाही. आणि मग एकीकडे वेदातल्या ऋचा बिचा शिकवल्या जात होत्या, यज्ञ केले जात होते, त्याचाही परिणाम होत असणारच. त्यावर मग श्वेतकेतू म्हणाला की हे जे तुम्ही आत्ता सांगितलं ना हे सगळं मला तिकडे 12 वर्षात सांगितलेलं आठवत नाही, थोडं स्मरत आहे. आता त्याच्या उत्तरातला अर्थ आपण लक्षात घ्यायचं की तो म्हणाला की हे सगळं मला त्यांनी विचारलं की तुला हे गुरुनी शिकवलं असणार, तू 12 वर्ष तिकडे होतात, तर सगळं मला आठवत नाही. आता सगळं आठवत नाही, मनाचं सामर्थ्य वाणीचं सामर्थ्य हे अन्नावर अवलंबून आहे असं आपण म्हटलं. त्यामध्ये बघ अन्न तोडल्यावर आता तुला थोडं हां हे सगळं आठवलं. का उपास करायचे असतात तर कळेल की ते तोडलं की आपल्याला कळतं की अरे येस स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी त्याच्यानं मला हे सगळं नाही थोडं आठवत आहे. मग उद्दालक म्हणाला ठीक आहे. वडील म्हणाले तू आता कर, आज तू जेवून ये, आता तुला आणखीन आठवेल बघ. आणि खरोखरच त्यांनी त्याची 15 दिवसांनी जेवला आणि जेवण झाल्यावर त्या सगळ्या ऋचा त्याला पुढल्या आठवल्या. मग त्या वडील जे ऋचा सांगत होते हे सगळं तुला शिकवलं आहे बरं का, मग त्याला ते आठवायला लागलं.
म्हणजे अन्नावर पाण्यावर आपलं सगळं किती अवलंबून आहे हे वडिलांनी उद्दालकाने श्वेतकेतूला पटवून दिलं. आता 15 दिवस अन्न न घेतल्यामुळे त्या न आठवणाऱ्या रुचा त्याला कशा सगळ्या आठवायला लागल्या. याचा अर्थच असा आहे की आपलं सगळं मन प्राण वाक हे सगळं अन्नावरती अवलंबून आहे, पाण्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला ते अन्न पाणी तेज हे काय आहे तर त्याच्यावर सगळं आपलं जीवन अवलंबून आहे म्हणून. मग पुढे त्यांनी वडिलांनी श्वेतकेतूला आणखीन एक पुढला विषय सांगितला. ते म्हणाले तुला मी स्वप्नाचं स्वरूप सांगतो. आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा जीव झोपतो म्हणजे काय, आता आपला जीव झोपतो आणि तेव्हा आपण पूर्णपणानं आपला आत्मा लय झालेला असतो. स्वप्नामध्ये आपण जे काही बघतो तेव्हा आपण आपले नसतो, आपण काहीतरी वेगळे झालेलो असतो. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की खरं तर म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. माझा आता 25 वर्ष झाली आमचं महाडचं घर बदलून, पण माझं बालपण ज्या घरात गेलं ना स्वप्नामध्ये मला तेच घर दिसतं. आत्ताचं घर मला दिसतच नाही. कारण काय तर तेव्हा मी ज्या घरात लहानाची मोठी झाले ते जे मातीचं घर होतं, अंगण काय आमचं विहीर होतं तेच डोळ्यासमोर आहे माझ्या. आता त्याच्यानंतर 25 वर्ष मी काही गेले नाही आहे का तिथे, अनेकदा गेली आहे, परंतु आत्ताचं मला आठवतच नाही. तेच मला आठवतं. कारण असं असतं की आपण त्याच्याशी तद्रूप झालेलं असतो, एकरूप झालेलं असतो. तसं त्या झोपेमध्ये आपलं होतं की स्वप्नामध्ये आपल्याला जिथे आपण एकरूप झालं त्या गोष्टी आपल्याला आठवतात, बाकी आपल्याला काही आठवत नाही. पण जागृती किंवा स्वप्न यामध्ये आपल्याला जी खरी विश्रांती मिळते, गाढ झोपेमध्ये जी आपल्याला विश्रांती मिळते ती विश्रांती आपल्याला नुसत्या झोपेमध्ये किंवा स्वप्न. एखाद्या दिवशी बघा सकाळी उठल्यावर तक्रार असते लोकांची की आज ना नीट झोप झाली, सारखे स्वप्नच पडत होते. म्हणजे स्वप्न पडणं ही काही चांगली झोप झाल्याचं लक्षण नाही. स्वप्न पडलं म्हणजे झोप नाही चांगली झाली, कारण प्रत्येक वेळेला स्वप्न पडलं की जाग येते, पुन्हा झोपेची आराधना असं होतं. त्यामुळे गाढ झोपेचा जो अनुभव असतो तो आपल्याला विश्रांतीसाठी उपयोगात आणलेला असतो. असा सगळा एक झोपेचा आणि स्वप्नाचा भाग वडिलांनी श्वेतकेतूला सांगितला. आणि मग हे खाल्लेल्या सगळं कसं अन्नावर अवलंबून आहे या गोष्टी श्वेतकेतूला पटवून देण्याचं काम उद्दालक करतात. आणि एका अर्थाने असं आहे की ह्या पिंडाचा म्हणजे शरीराचा जे मूळ आहे ते अन्नावर आणि पाण्यावर अवलंबून आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि मग आता ह्या पाण्यातून तेज आणि तेजातून सतची कल्पना, ज्या सतमधून हे सगळं निर्माण झालं ती मूळ सतची कल्पना, ती त्याचं जे आश्रयस्थान पण सत, त्याचं अधिष्ठान पण सत, त्या सतला तू जाण असं वडिलांनी त्याला सांगितलं. म्हणजे आपल्याला जेव्हा तहान लागते आणि आपण पाणी पितो तेव्हा ते तेज म्हणजे ते प्यायलेलं पाणी जे आहे ते आपल्याला तेज देतं. खरं तर प्यायलेलं पाणी म्हणजे किंवा त्या पाण्याचं जे कार्य आहे ते शरीरामध्ये व्हायचं असतं, पण त्या पाण्याने आणखीन काय आपल्याला मिळतं तर ते तेज जे आहे ते पाण्याकडून आपल्याला मिळतं. अशा निरनिराळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलं. श्वेतकेतूचं एकीकडे समाधान होत आहे असं वाटलं, म्हणजे आणखीन ऐकावं ऐकावं असं त्याला वाटलं. मग त्यांनी मधमाशांचं उदाहरण दिलं. वडील खूप वेगळ्या गोष्टी सांगतात की मधमाशा काय करतात की निरनिराळ्या झाडांवर बसतात आणि त्या झाडांच्या फुलांमधला मध आणतात. आपण त्याला मध म्हणतो, पण त्या फुलांचं मधमाशा रस आणतात. आता त्या मधातील कुठला थेंब हा कुठल्या फुलातला आहे हे काही आपल्याला कळणार नाही, की आपण हे खाऊन बघितला तरी आपल्याला जाणता येणार नाही. आता आपल्याकडे विकायला येताना आपल्याला सांगतात की या जांभळाच्याच याच्यातला मध आहे, आपण आपला विश्वास ठेवतो. पण खाणाऱ्याला किंवा गोळा करणाऱ्याला किंवा त्या मधमाशांना स्वतःलासुद्धा की कुठल्या फळातला हा रस आहे हे काही कळणार नाही. तसं म्हणे जीवाचं असतं की तो जीव सतमध्ये लीन झालेला असतो. त्यामुळे ह्या जीवाचं असे आपल्याला भाग पाडून आपल्याला कंपार्टमेंट करता येणार नाही, असं त्यांनी एक मधमाशाचं उदाहरण देऊन आपल्याला सांगितलं. आणि श्वेतकेतूला असं त्या प्रत्येकातून थोडा ज्ञानाचा भाग त्याला कळतो आहे असं वाटायला. पुढे पुन्हा आणखीन काहीतरी सांगा सांगितलं. मग त्यांनी समुद्राच्या पाण्याचं एक 4-5 दृष्टांत या उद्दालकांनी त्याला दिले. मग समुद्राच्या पाण्याचे म्हणजे वाफ होते, वाफेचे ढग होतात. हे जे जलचक्र आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या ढगांच्यामुळे पाऊस पडतो, हे बरोबर आहे. मग पावसाचं काय होतं ते नद्यांना पाणी मिळतं, नद्या समुद्राला मिळतात आणि हे जलचक्र सारखं चालू असतं. आता हे जे काही असं हे जलचक्र चालू आहे, मग या निरनिराळ्या ज्या नद्या आहेत ह्या सगळ्या नद्या तसं म्हणाले हे सगळे निरनिराळे जीव आहेत, त्या जशा त्या समुद्राला जाऊन मिळतात तसं हे सगळे जीव सतला जाऊन मिळतात. असं एक उदाहरण देऊन
श्वेतकेतूला त्यांनी पटवून नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय म्हणाल तर सत म्हणजे आत्माच आहे आणि तो तूच आहेस. या जसं जलचक्रातून हे सगळं चक्र सारखं चालू असतं ना, तसंच म्हणे हे जीवांचं चक्र सातत चालू असतं. तूच आत्मा आहेस, तूच परमात्म्याकडे जाणार आहेस, परत तूच आत्मारूपाने येणार आहेस, असं श्वेतकेतूला त्यांनी सांगितलं. मला आणखीन उदाहरणं द्या. श्वेतकेतूचं समाधान होत नाही आहे, पटतं आहे पण अजून सांगा म्हणतं. मग त्यांनी वृक्षाचं उदाहरण दिलं. त्यावेळेला वृक्षाच्या मुळावर किंवा मध्यभागी किंवा टोकावर समजा आपण कुऱ्हाडीनं प्रहार केला तर ते काही मरत नाही. काल्या कपड्यात छान प्रमोद जोशींचा एक फोटो आणि त्याच्यावर खाली कविता आली, वाचली असाल. त्यांच्या बागेतल्या नारळाच्या झाडाला वरपासून खालपर्यंत सुतार पक्षांनी टोकं मारून 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 बासरी तयार केली आहे. आता ते झाड काय बोलतात, झाड पडणार आहे कारण एवढी त्याला बोकं पडली आहेत तर ते मरणारच आहे. पण ते झाड या प्राण्यांनी आतमध्ये पिल्लं टाकली असते. आता ती कमी कल्पना आहे, अंडी असतील म्हणून ते बिचारा तग देऊन जीव धरून बसला आहे की त्या सगळ्या जीवांना. त्यातला कवी कल्पनेचा आणि बाकीचा भाग आपण काढून टाकूया. मुद्दा काय तर कुऱ्हाडीनं त्याच्या काही ठिकाणी जरी आपण धक्का मारला तरी ते झाड मरत नाही. आता एवढ्या ठिकाणी त्या सुतार पक्षाने टोका मारल्या, कुठे अजून ते मेलं आहे नाही मेलेलं, तर त्या झाडातून रस गळायला लागेल, त्या झाडातून आणखी काय, आता त्याला भोग पडलं पण ते झाड जिवंत राहतं. त्याचं कारण काय असतं तर त्याला मुळातून पाणी मिळत असतं ना. त्याच्या खोडावर टोकावर तुम्ही काही केलं, जाता येता मुलांना हे असतं पानस तोडतात, त्याने काही होत नाही, त्याला मुळातून पाणी मिळतच असतं. तसं म्हणे आपलं आहे, त्या सतमधून आपल्याला सगळं मिळतच असतं. पण झाडाची एखादी फांदी जर रोगग्रस्त झाली तर ती फांदी मात्र तोडायला लागते. आपण आपल्या पिंडाचं म्हणतो की अंगठा पायाचं बोट जरी हे झालं ते काढून टाकावं लागतं, त्याला काही दुसरा पर्याय नसतं. तसं म्हणतो की ती जर सुकली, ती जर रोगग्रस्त झाली तर जीवानी त्या फांदीला सोडलेलं असतं, त्यामुळे त्याला आपल्याला बाजूला करावं लागतं. फांदीमध्ये असणारं जे सत आहे ते सत दूर झालेलं असतं, ते सत गेल म्हणून त्याला दूर करावं. मग श्वेतकेतू म्हणाला, बाबा हे जे सूक्ष्म सत आहे ना त्यापासून सूक्ष्म जग कसं निर्माण झालं ते मला आता सांगा. मला कळलं सतपासून निर्मिती होते एवढं कळलं, पण जग कसं झालं. तेव्हा मग त्यांनी वडाच्या झाडाच्या म्हणजे काकविष्टेतून ते बी पडलेलं असतं म्हणून त्याचं उदाहरण त्यांनी घेतलं की ते एवढंसं बी आहे वडाच्या झाडाचं, ते बी फोडून बघ आहे का वृक्ष त्याच्यात, नाही आहे, पण या बीपासूनच ते होतं. तसं म्हणे सतचं आहे, त्या सतमधूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे. सूक्ष्म सतपासून दृश्य स्थूल जग निर्माण कसं झालं हे वडाच्या एका छोट्याशा बीमधून उद्दालकाने पटवून दिलं. ते सांगता म्हणाले, पाण्याने भरलेला घडा आहे, त्याच्यात समजा मिठाचा खडा आपण टाकला आणि सकाळी जर भांडं पाहिलं तर ते मिठाचा खडा तो विरघळून गेलेला असतो, पण पाण्याची चव बदललेली असते. हे पटलं तुला, हो म्हणाला, हे तर अनुभवाचीच गोष्ट आहे. मीठ टाकलेलं आहे, आता ते मीठ दिसत नाही आहे पण पाण्याची चव बदललेली आहे. आता ते पाण्यापासून वेगळं करता येईल का तर नाही करता येणार, आता ते विरघळून गेलेलं आहे. बरोबर आहे, त्या भांड्यातलं सगळं पाणी असं एकसारखं झालेलं आहे. असं नाही आहे की खाली मीठ घातलं होतं खालचंच पाणी खारट आहे आणि वरचं पाणी तसंच आहे, असं नाही आहे. त्यामुळे मीठ सगळ्या पाण्याला दिसत नाही आहे, सगळ्या पाण्यामध्ये ते विरघळून गेलेलं आहे. हे आपण अगदी निश्चितपणानं सांगू शकतो, अनुभव घेऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यात काही आपल्याला तसं म्हणे आता सतकडे पहा म्हणजे तुला कळेल. ते दिसलं नाही तरी ते सगळीकडे आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला हे सगळं पटवून दिलं. उदाहरणांच्या द्वारा श्वेतकेतूला ही गोष्ट पटली. आता हे तर आहेच ना, आत्मज्ञान हे असं काही देता घेता येतच नाही, ते पटवूनच सांगता येतं किंवा ते समजूनच घेता येतं. तसं या सतपर्यंत कसं जायचं हे श्वेतकेतूला उद्दालकांनी म्हणजे वडिलांनी पटवून दिलं. अगदी हाच भाग आपल्या या अनुमान निरसनामध्ये खरं म्हणजे आहे. पण दोन्ही उपनिषदांमधला जो तैत्तिरीय उपनिषदाचा भाग आहे त्याचा समर्थांनी जास्त समर्थांचं थोडं असं आहे ना की थोडक्यात पण पक्का कळलं पाहिजे. त्यामुळे ह्या उद्दालकाच्या आणि श्वेतकेतूच्या गोष्टीमध्ये ते फार अडकले नाहीत, पण विषय त्यामध्येही आलेला आहे म्हणून आपण फक्त त्याचा उल्लेख केला. आणि गोष्टीमध्ये माणूस रमतं ना, ते आपल्याला पटलं असं आहे का, हां म्हणजे आता त्याला पटलं की 12 वर्ष घासलं काही नाही झालं, 12 वर्ष दासबोध केला काही नाही कळलं, सखोल अभ्यास केला काही नाही कळलं, असं घडलं तरीसुद्धा अभ्यास सोडायचा नाही, कारण श्वेतकेतूला नंतर का होईना ही गोष्ट कळली. श्वेतकेतूने सांगितल्यामुळे तसं आपल्यालासुद्धा आज नाही उद्या हे कळल्याशिवाय राहणार नाही. अशी एक चिकाटी आपल्यामध्ये या समासाच्या निमित्ताने समर्थ घालत आहेत की लगेच कळणार नाही,
हा एवढा 12 वर्ष कोणाला कळलं नाही आहे ना, मग आपल्याला काय लगेच कळेलच नाही. नाद नाही सोडायचा, कळेल आज ना उद्या कळेल. अशा धीराने घेतलं, चिकाटीने घेतलं तर आपल्याला समजेल. असा एक अनुमान निरसनाचा समाज समर्थांनी. प्रश्न खूप 36 ओव्यांमध्ये प्रश्न आणि 5 ओव्यांमध्ये उत्तर. आणि एकदा हे पिंडी ते ब्रह्मांडी कळलं की पुढल्या सगळ्या प्रश्नांना काही अर्थच राहत नाही असं त्यांनी सांगून टाकलं. असा हा आजचा समास आहे. पुढला समास पुढल्या वेळेला. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समय्यामुची तनु ही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.